बुलेटिनच्या सुरुवातीला भिवंडीतून महत्त्वाची बातमी। भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत रात्री कोसळली। दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला आणि काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते। नारपोली गंगाराम वाडी परिसरामधील कोहिनूर इमारत कोसळली। इमारत रिकामी केल्यानंतर पुन्हा इमारतीमध्ये जाऊन साहित्य काढण्यासाठी गेलेले रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त होते। ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धोकादायक इमारत ही मध्यरात्री कोसळली। एनडीआरएफचा बचाव कार्य अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे। ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होते। या इमारतीचा अर्धा भाग जो आहे तो कोसळला। कोहिनूर नावाची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते। जे इमारतीमध्ये राहत होते त्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळी 6च्या दरम्यान आवाज जे आहे ते येऊ लागलेले होते। त्याच्यानंतर रात्री 8-9च्या दरम्यान इमारतीचा काही भाग थोडासा वाकडा झालेला होता आणि त्यानंतर ही इमारत जी आहे ती पूर्णपणे मोकळी करण्यात आलेली होती, रिकामी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मध्यरात्री ही दुर्घटना घडली। वैभव घाग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। वैभव, सध्याचे अपडेट्स काय? या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला। रुचाली, अगदी बरोबर आहे। मी त्या स्पॉटवरच आहे आणि 4 जणांचा मृतदेह जो आहे तो त्या ढिगाऱ्याखाली सापडलेला आहे आणि एनडीआरएफला त्यामध्ये यश आलेलं आहे आणि अजूनही एनडीआरएफची टीम जी आहे ती अजूनही त्यांचे प्रयत्न ढिगारा हटवण्याचे सुरू आहे। अजून किती जण त्यामध्ये अडकलेली आहे हे अजूनही सांगता येत नाहीये, मात्र शक्यता वर्तवली जात आहे। त्याच अनुषंगाने एनडीआरएफ असेल किंवा टीडीआरएफ टीम जी आहे ती काम करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा पोलीसवाले सुद्धा इथं तैनात करण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। काही ओळख सुद्धा त्या मृतदेहांची पटलेली आहे आणि त्याचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा इथे डाहू फोडतानाचं चित्र पाहायला मिळालं। मात्र एवढी मोठी भीषण घटना जी आहे ती इथं घडलेली आहे। ज्या तरीकेने ती बिल्डिंगचा भाग जो कोसळला त्यामध्ये जे वर्कर होते ते जे काम करणार होते ते मात्र त्याच्या खाली गेल्याची जी घटना आहे ती घडलेली आहे। त्याच अनुषंगाने आताही एनडीआरएफची टीम जी आहे ती शर्थीचे प्रयत्न तो ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। त्याचबरोबर शक्यता जी आहे ती वर्तवली जाते की अजूनही काही जण त्यामध्ये अडकले आहेत का याची आता शोध मोहीम जी आहे ती एनडीआरएफ कडून सुरू आहे। रुशाली, धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वो जो मलबा गिर रहा था तब उस वक्त वहां पर तू थी? हाँ, मैं थी जब वो गिर रहा था। जब वो गिर रहा था ना तो मतलब वो धीरे धीरे करके हम लोग के ऊपर गिरने लगे तो मैं वहां से निकल रही थी। वहां से मतलब वो साइड से टूट रहा था ना तो वहां से पूरा मिट्टी और पानी आने लगा तो मैं उसमें पूरा दब चुकी थी और मेरे मम्मी पापा जो थे वो बहुत आगे निकल चुके थे। मैंने मतलब वो बहुत हम अपने मम्मी पापा को आवाज लगाए हम, फिर भी मैं नहीं निकल पा रही थी। बहुत कोशिश करने के बाद से निकली तो अब पूरे मेरे शरीर में पूरे मतलब गटर के पानी लग चुके थे। फिर मैं बाहर आने के बाद से धोई और मैं डर भी बहुत चुकी थी। हम लोग सामने वाले रूम में थे। जब हादसा होने लगा तभी मेरे को वो टूटने की आवाज आती है। सब बिल्डिंग चटक रही थी। कितने बजे से आवाज आ रही थी? 6 बजे से ही आवाज आ रही। 6 बजे से ही पूरा दीवार 6 बजे से फट गया था। तो आप किधर सामने वाले रूम में थे? मैं भैया बोले चलो मेरे रूम में रहो, बच्ची लेके कभी भी कुछ भी हो सकता है, ये बिल्डिंग का कोई भरोसा नहीं। मैं सामने वाले भी रूम में चली गई। आपका जो सामान है वो सब उसी में दब गया। सब अंदर ही है। मेरा पैसा वैसा जो था मैं सब उसी में है। ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती। त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होती, मजदूर ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे 1-2 तिकडे काहीतरी जा ये करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होते। म्हणजे असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती। फक्त आत्ता जेवढे लोक आपल्याला काढता येतील तेवढा प्रयत्न आपण सगळे मिळून करू, एवढंच बोल।